पण झणझणीत आणि चमचमीत असा चिकन मालवणी सुका बघणार आहोत। इकडे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे व त्याला मी आता 1 चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद व 1 मोठा चमचा आले लसूणची पेस्ट लावून मॅरिनेट करत ठेवणार आहे। चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत मी इकडे अर्धी वाटी ओलं खोबरं आणि पाऊण वाटी सुकं खोबरं घेतलं आहे। सुकं खोबरं आणि ओलं खोबरं आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे बघा, हे आपलं भाजून खोबरं तयार आहे। ह्याच्यामध्ये आता अगदी जरासं पाणी घालून आपल्याला एक घट्टसर वाटण तयार करायचं आहे। हे आपलं वाटण। आता इकडे मी एका कढईत 4 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलं आहे। त्याच्यात मी 1 चक्री फूल, 1 मोठी दालचिनी, थोडी जावित्री, 3 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 3 लवंग, 8 काळी मिरी, 2 सुक्या लाल मिरच्या व 1 मोठा चमचा जिरं असं घेतलं आहे। हे सर्व साहित्य तेलात घालून त्याबरोबर आपल्याला 3 तमालपत्रही तेलात घालायचे आहेत व हे सर्व आपल्याला 30 ते 40 सेकंद लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे। इकडे मी 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 3 मोठ्या हिरव्या मिरच्या व थोडी कोथिंबीरची देठ अगदी बारीक चिरून घेतली आहे। हे सुद्धा आपल्या तेलात 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचं आहे। ते झालं की इकडे मी 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत। हेही आपल्याला तेलात छान गुलाबी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। कांदे झाले की मग ह्याच्यात आपण 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत व तेही आपल्याला मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे। टोमॅटो शिजल्यावर आपण ह्याच्यात आपले मसाले घालणार आहोत, ज्यामध्ये आहे 1 मोठा चमचा चिकन मसाला, 1 मोठा चमचा धणे पूड, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 छोटा चमचा तिखा लाल, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 2 मोठे चमचे संडे मालवणी मसाला। त्याचबरोबर आपल्या इकडे 2 मोठे चमचे पाणी पण घालायचं आहे, ज्याच्यानं हे मसाले जळणार नाही। मसाले नीट शिजले व त्याला तेल सुटलं की आपण त्याच्यात आपलं खोबऱ्याचं वाटण आणि थोडी कोथिंबीर घालून पुन्हा तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत। आता या वाटणाला तेल सुटलं आहे। आपण आता ह्याच्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालायचंय व 10 मिनिटं हाय फ्लेमवर त्याला आपण नीट फ्राय करून घेणार आहोत। ह्याच्याने चिकनची टेस्ट खूप छान येते। त्यानंतर ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे व ह्याला पण एकत्र सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित एकजीव झालं की आपण कढईला झाकण लावून चिकन पूर्णपणे शिजवून घेणार आहोत। याला साधारणपणे 25 ते 30 मिनिटं लागतात। आपली 30 मिनिटं झाली आहेत आणि आपलं चिकनही आता तयार आहे। तर हे बघा, किती छान दिसतंय आपलं चिकन, शिजलंही आहे आणि त्याला तरी सुटली आहे आणि कलर पण किती छान आलाय। चला मग हे चिकन आपण आता गरमागरम सर्व करून घेऊया। हे चिकन तुम्ही भाकरी, भात किंवा पोळी सोबतही खाऊ शकतात। कसं वाटलं तर मग